नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत, जी अक्कलकोटच्या परंपरेतील अढळ भक्तीचा एक खूप मोठा पुरावा आहे. ही कथा फक्त एका चमत्काराची नाहीये, तर ती एका भक्ताची आणि स्वामी समर्थांच्या अफाट करुणेची आहे. जेव्हा मृत्यूसारखं अटळ सत्य आणि खरी भक्ती आमनेसामने येतात, तेव्हा नक्की काय होतं? चला तर मग, हेच आज आपण या सादरीकरणात सविस्तर जाणून घेणार आहोत. आता एक गोष्ट आपण सगळेच जाणतो, मृत्यू. मृत्यू हे अंतिम सत्य आहे, बरोबर. पण समजा एखादा असा निस्सीम भक्त असेल, ज्याचा प्रत्येक श्वास फक्त त्याच्या देवतासाठीच चालतोय आणि अचानक मृत्यू त्याच्या दारात येऊन उभा राहिला, तर तर त्या अंतिम सत्यालाही आव्हान दिलं जाऊ शकतं का? याच एका अत्यंत गहन प्रश्नातून आपली आजची ही कथा सुरू होते, थेट अक्कलकोटच्या त्या जुन्या काळात. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, सखारामची शोकांतिका, जिथे मृत्यू अचानक धडक देतो. सखाराम म्हणजे स्वामी समर्थांचा जणू श्वासच होता. उठता बसता त्याचा ओठांवर फक्त श्री स्वामी समर्थ हेच नाव. पण त्याच्या या शांत आयुष्यात अचानक एक मोठं वादळ आलं, आणि हे सगळं किती धक्कादायक आणि वेगाने घडलं हे खरंच अकल्पनीय आहे. बघा, एका क्षणात सखारामला एका गूढ आजाराने ग्रासलं. वैद्यांनी अक्षरशः शर्तीचे प्रयत्न केले, पण नाडी हळूहळू सुटत चालली होती आणि त्यांनीही शेवटी हात टेकले. भर दुपारी 12 वाजता कडक उन्हात सखारामचा श्वास कायमचा थांबला. अख्ख्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बांबूच्या तिरडीवर त्याला बांधलं गेलं आणि राम नाम सत्य आहेच्या घोषात अक्कलकोटच्या स्मशानाकडे त्याची अंत्ययात्रा निघाली. सगळं संपलं असंच सगळ्यांना वाटत होतं. आता जरा त्यावेळच्या अक्कलकोटच्या स्मशानाची कल्पना करा. ते अतिशय भयावह ठिकाण होतं. जुनी अवाढव्य झाडं, वडाच्या त्या लांबच लांब पारंब्या, सुकलेल्या पानांची ती सळसळ. दिवसाढवळ्या तिकडे फिरकायची कुणाची हिंमत होत नसे. त्यातच तो घुबडांचा घुमणारा आवाज, एक भयानक अंगावर काटा आणणारं वातावरण. आणि याच भयाण मृत्यूच्या सावलीत सखारामचा तो थंड पडलेला देह लाकडांच्या चितेवर ठेवण्यात आला होता. आणि इथूनच सुरू होतो आपला दुसरा भाग, दिव्य पुनरुज्जीवन, जिथे मृत्यूवर श्रद्धेने मिळवलेला विजय आपण पाहणार आहोत. हे सगळं स्पष्टपणे दाखवून देतं की भौतिक वास्तव आणि आध्यात्मिक शक्ती ह्याच्यात किती प्रचंड फरक असू शकतो. एका बाजूला सखारामचा देह थंड पडलाय, श्वास थांबलाय, तो चितेवर बांधलेला आहे, हे अगदी निर्विवाद असं भौतिक सत्य होतं. पण दुसऱ्या बाजूला दूर एका वटवृक्षाखाली बसलेल्या साक्षात परब्रह्मस्वामी समर्थांना हे सगळं अंतर्ध्यानाने दिसत होतं. त्यांचं आध्यात्मिक सत्य याहून खूप खूप मोठं होतं. ते चक्क यमराजालाच आव्हान देत होते आणि ठासून सांगत होते की सखाराम मेला नाहीये, तो जिवंत आहे. इकडे स्मशानात अग्नी देणारा हात चितेजवळ पोहोचलाच होता की अचानक लांबून कोणीतरी ओरडत धावत आलं, थांबा, स्वामींनी निरोप पाठवलाय, सखाराम जिवंत आहे. स्मशानात एकच गोंधळ उडाला. कोणाचीही चितेला अग्नी देण्याची हिंमतच होईना. आणि तिकडे स्वामी समर्थ रागाने डोळे लाल करून उभे राहिले. त्यांनी आपला दंड जमिनीवर जोरात आपटला आणि थेट स्मशानाच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या पावलांच्या आवाजाने जणू जमीनच थरथरत होती. मृत्यूशी प्रत्यक्ष संवाद साधायला ते स्वतः स्मशानात पोहोचले. स्मशानात पोचताच स्वामींनी चितेवरचं पांढरं वस्त्र बाजूला केलं. त्यांनी सखारामच्या कपाळावर आपला अंगठा टेकवला आणि काय सांगू, संपूर्ण स्मशानात एक दिव्य प्रकाश पसरला. स्वामी का अफाट ऊर्जेने ओरडले, अरे सखाराम, उठ, किती वेळ झोपणार आहेस? लवकर उठून उभा राहा, आमचं काम अजून बाकी आहे. हा तोच अंगावर काटा आणणारा क्षण होता, जेव्हा साक्षात मृत्यूला माघार घ्यावी लागली आणि एका भयानक शोकाचं रूपांतर ईश्वरी चमत्कारात झालं. ज्या सखारामाला मृत घोषित करण्यात आलं होतं, त्याच्या छातीची हालचाल अचानक सुरू झाली. त्याचे ओठ थरथरले आणि त्याने एक मोठा दीर्घ श्वास घेतला. मृत्यूच्या दाढेतून परत आलेला सखाराम चितेवरून ताडकन उठून बसला आणि डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंसोबत थेट स्वामींच्या चरणांवर कोसळला. ज्या स्मशानात मरण शांतता होती ना, तिथे आता श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष निनादू लागला. स्वामींनी त्याला उठवलं, कपाळाला भस्म लावलं आणि त्याला पूर्णपणे निरोगी केलं. आता यानंतर जे घडलं ते खरंच अचंबित करणार आहे. ज्या वैद्यांनी सखारामला मृत घोषित केलं होतं, ते थेट स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. त्याची पत्नी राधा, तिला तर आपला नवरा जिवंत पाहून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आनंदाश्रू थांबत नव्हते तिचे. पण सर्वात भारी गोष्ट घडली ती एका अहंकारी पंडितासोबत.
सखाराम खरोखर जिवंत आहे की नाही हे तपासण्यासाठी जेव्हा त्याने सखारामच्या छातीवर हात ठेवला तेव्हा त्याला हृदयाच्या ठोक्यांऐवजी स्पष्टपणे श्री स्वामी समर्थ हा नामघोष ऐकू आला. ती फक्त धडधड नव्हती, ती साक्षात भक्तीची स्पंदने होती. तिसरा भाग, सेवेला वाहिलेले जीवन. इथून पुढे स्वामींनी त्याला दिलेली 3 मोठी कार्ये आपण पाहणार आहोत. सखारामाला मिळालेलं हे नवीन जीवन फक्त त्याच्या वैयक्तिक आनंदासाठी नव्हतं. त्यामागे खूप मोठा ईश्वरी उद्देश होता. स्वामींनी त्याला केवळ जिवंत नाही केलं, तर 3 अत्यंत महत्त्वाची कार्य सोपवली. पहिलं म्हणजे दक्षिण अरण्यातील एका प्राचीन शिवमंदिराचा शोध घेणं. दुसरं, आश्रमात राहून आजारी लोकांची सेवा करणं. आणि तिसरं, एका भीषण दुष्काळात अक्कलकोटची तहान भागवणं. चला पाहूया, त्याने ही अशक्यप्राय आव्हानं कशी पेलली. स्वामींच्या आज्ञेने सखाराम एका घनदाट आणि हिंस्र श्वापदांनी भरलेल्या अरण्यात गेला. वाटेत पुरात दुथडी भरून वाहणारी एक मोठी नदी होती, पण जसा सखारामने पाण्यात पाय ठेवला, चमत्कारच झाला. ते पाणी गुडघाभरच भासू लागलं. निसर्गानेच त्याला रस्ता दिला. जंगलात खोदाई करताना जमिनीखाली गाडलं गेलेलं एक प्राचीन शिवलिंग आणि सोन्याचा कळस त्याला सापडला. त्याने ते मंदिर स्वच्छ करून तिथे भक्तीचा जागर पुन्हा सुरू केला. दुसरं कार्य होतं दीनदुबळ्यांची सेवा. अक्कलकोटच्या सीमेवर असलेल्या एका आश्रमात सखारामने रुग्णांची सेवा सुरू केली. स्वामींच्या विहिरीचं पाणी आणि त्यांच्या अंगाऱ्याच्या मदतीने त्याने कुष्ठरोग्यांचे घाव भरून काढले. अंधांना दृष्टी मिळवून दिली. एका रात्री तर सापाने चावलेल्या आणि मृत्यूशय्येवर असलेल्या एका लहान मुलाचे प्राण त्याने स्वामींचा अंगारा लावून वाचवले. आणि विशेष म्हणजे काय माहितीये, ह्या चमत्कारांचं श्रेय त्याने कधीच स्वतःकडे घेतलं नाही. हे सगळं केवळ स्वामींची कृपा आहे, हेच तो नेहमी सांगायचा. तिसरं कार्य तर अक्षरशः अंगावर शहारे आणणारं होतं. अक्कलकोटमध्ये जेव्हा भीषण दुष्काळ पडला तेव्हा स्वामींनी सखारामला त्याच स्मशानातील एका कोरड्या विहिरीत उतरून जप करण्याची आज्ञा दिली. भयानक उकाडा आणि रखरखतं ऊन, तरीही सखारामने विहिरीत पद्मासन लावून ध्यान सुरू केलं. आणि जसा त्याच्या मंत्राचा आवाज वाढू लागला, विहिरीच्या तळाशी असलेला एक मोठा खडक दुभंगला आणि तिथून गोड्या पाण्याचा एक प्रचंड कारंजा उसळला. बघता बघता विहीर काठोकाठ भरली. पाण्याबरोबरच चक्क एक सोन्याचं कमळ वर आलं आणि तरंगत थेट स्वामींच्या चरणांपाशी पोचलं. चला पुढे जाऊया आणि पाहूया या घटनेमुळे कसा आमूलाग्र बदल घडला. ज्या अक्कलकोटच्या भयंकर स्मशानाला लोक घाबरत होते ना, तेच स्मशान आता पाण्याचा आणि जीवनाचा एक मुख्य स्रोत बनलं होतं. सखारामने त्या विहिरीजवळच एक अन्नछत्र सुरू केलं, जे कधी रितं झालं नाही. मृत्यूचं घर आता खऱ्या अर्थाने जीवनाचं आणि करुणेचं अभयारण्य बनलं होतं. आता आपण चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे वळतोय, अंतिम मुक्ती. सखारामच्या या पृथ्वीवरील प्रवासाचा तो शांत शेवट. काळ पुढे सरकत होता. सखारामांनी आपलं संपूर्ण आयुष्य एका अखंड यज्ञासारखं अर्पण केलं होतं. अनेक वर्ष अक्कलकोटची सेवा केली, अनेकांच्या व्याधी दूर केल्या. अगदी परकीय आक्रमणांना स्मशानात हजारो दिव्यांचं रूप दाखवून परतवून लावलं. त्याचे हे ईश्वरी कार्य आता पूर्ण झाले होते. मग एके दिवशी स्वामींनी त्याला जवळ बोलावलं आणि अत्यंत प्रेमाने सांगितलं की सखाराम, आता तुझ्या या देहाची वेळ भरत आली आहे. पण तुम्हाला खरं सांगू, आता सखारामाला मृत्यूची कोणतीही भीती उरली नव्हती. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्वामींच्या शिकवणुकीनुसार मृत्यू म्हणजे नक्की काय. मृत्यू म्हणजे अस्तित्वाचा शेवट नक्कीच नाही. तो केवळ एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे, एक संक्रमण आहे. जो माणूस खऱ्या अर्थाने ईश्वराशी जोडलेला असतो त्याच्यासाठी मृत्यू म्हणजे केवळ एक भ्रम आणि मुक्तीचा एक अत्यंत शांततापूर्ण मार्ग असतो. आणि सखारामने तर हे सत्य स्वतः अनुभवलेलं होतं. स्वामींचा आशीर्वाद घेऊन सखाराम पुन्हा त्याच स्मशानाकडे निघाला जिथे तो एकदा मरण पावला होता. पण आता तिथे पूर्वीसारखं भयान वातावरण नव्हतं, तर एक विलक्षण शांतता होती. त्यांनी त्या पवित्र विहिरीचं पाणी प्राशन केलं, अतिशय शांतपणे पद्मासन घातलं आणि डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती स्थिर करून श्री स्वामी समर्थ असा अखंड जप सुरू केला. पहिल्या मृत्यूच्या वेळेस जो गोंधळ आणि शोक होता त्याचा इथे लवलेशही नव्हता. ही फक्त आणि फक्त भक्तीची सर्वोच्च अवस्था होती. नामजप करता करताच सखारामच्या शरीरातून एक दिव्य तेज बाहेर पडलं आणि ते हवेत तरंगत थेट अक्कलकोटच्या वटवृक्षाच्या दिशेने जाऊन स्वामींमध्ये विलीन झालं. त्याने अत्यंत शांतपणे आपला देह त्यागला. पण यातली सर्वात विशेष गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या एकाही व्यक्तीने शोक व्यक्त केला नाही. त्याऐवजी त्यांनी चक्क सखारामच्या नावाचा जयजयकार केला. कारण सखाराम मेला नव्हता, तो भक्तीच्या रूपात कायमचा अमर झाला होता.
आजचं हे विश्लेषण आपण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबूया. जेव्हा माणसाला हे खऱ्या अर्थाने समजतं की ज्याला आपण अंतिम शेवट मानतो तीच एका नव्या प्रवासाची सुरुवात असू शकते, तेव्हा भीतीचं नक्की काय होतं? ती भीती कुठे जाते? सखारामची ही कथा आपल्याला याच अढळ श्रद्धेची आणि निर्भयतेची शिकवण देते. आशा आहे की आजचं हे सादरीकरण तुम्हा सर्वांना नक्कीच विचार करायला लावणारं ठरलं असेल. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.